इथे मात्र धावांचा वेग वाढवण्याची गरज असणार आहे आकृती 11 ठाणे संघाला. तोच प्रयत्न प्रतीक इथे मात्र करतोय, परंतु ते सोपं नसणार आहे. या मैदानावर नक्कीच जर वेगवान गोलंदाज असतील आणि खोलवर टप्प्याचे जर चेंडू टाकत असतील तर फलंदाजाची इथे खऱ्या अर्थाने परीक्षा असते. यावेळी मात्र मोठा हिट आणि इथे मात्र फलंदाज प्रतीकला मैदान सोडावं लागणार आहे बॉक्स आउटच्या स्वरूपात. तोही तंबूच्या आश्रयाला परततोय आणि अजून एक झटका आकृती 11 ठाणे संघाला. आपण या संघाचा जर विचार केला तर गतवर्षीचा सेमीफायनलिस्ट हा संघ होता RR बँड्रा मुकेश रॉयल चेंबूर संघ. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये मला वाटतं 19 धावा असताना संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता. त्यामुळे या वर्षी मात्र सेमीफायनलच्या पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर असेल. अतिशय गुणवान संघ आहे, म्हणजे डार्क हॉर्स संघ म्हटलं तर हरकत नाही आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ पहा कोणत्याही संघाला धक्का देतो, तसंच काहीसा हा संघ आहे. म्हणजे आधुनिक क्रिकेटमधील एक धक्कादायक संघ अशी त्याची ओळख आहे. पाहायचं आहे करण सोडा पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. यावेळी मात्र बॅटच्या आउटसाइड एज रनआउटची संधी जरूर होती, परंतु हातात करणच्या चेंडू काही आलेला नाहीये. एक जीवनदान लाभतंय नव्याने आलेला फलंदाज सॅगियस मितेश सॅगियट. तर मितेशला इथे मात्र जोरदार फटके लगावावे लागणार आहे. नक्कीच 12शी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. जेव्हा जेव्हा हे चेंडू येतील त्यावेळी मात्र फलंदाजांना आपला टो सांभाळावा लागणार आहे. टो क्रशर यॉर्कर ज्याला आपण म्हणतो, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र. यावेळी पुन्हा एकदा थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला हा टप्पा. अजून एक डॉट चेंडू. धावा इथे मात्र येतच नाहीत. बरेच असं चेंडू शुभम आणि गोलंदाज असाच खेळ काहीसा राहिलेला आहे. तर फलंदाजांना इथे मेरिटवर क्रिकेट खेळावं लागणार आहे. तसं काहीसं चित्र मात्र या सामन्यात दिसत नाहीये. 1-2 कैसा एक गगनभेदी आवाज आपण ऐकू शकत असाल अजित निकम सरांच्या मुखातून. गेली कित्येक वर्ष हा आवाज घुमतोय. यावेळी मात्र करण सोडावर स्टंप तोडा असंच काहीसं समीकरण याही षटकात राहिलंय. षटकाची इथे मात्र होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12शी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. तर अंतिम षटक असेल या पहिल्या सत्रामधील. परंतु कालचा दिवस जर पाहिला तर 25 ते 24 धावाही डिफेंड केल्या होत्या सत्यविनायक कामोठे संघाने. त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या उभारणं क्रमप्राप्त असेल या संघासाठी जर आपण या स्पर्धेचा जर अभ्यास केला असेल तर. परंतु तितक्या धावसंख्येपर्यंत हा संघ पोचेल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. या मात्र सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज हर्षित याचकडनं कमालीचं वळण. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना जर तुमच्याकडे लांब टर्न जर असेल तर समोरच्या दिशेला चेंडू मारणं फार कठीण असतं. तर इथे दोन्ही फलंदाज कोणता पवित्रा स्वीकारतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. एखाद षटकार या सामन्याची उत्सुकता रंजकता नक्कीच वाढवेल. यावेळी मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न हर्षी त्याचा एक अतिरिक्त धाव देऊन मात्र गेली आहे. धावसंख्येचा धावफलक 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. अजून एक वाईट चेंडू.
15शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर विकेट मिळाली असती. तुर्तास तसं काहीसं घडलेलं नाहीये. एक धाव, 16शी धावसंख्या. यावेळी जोरदार हिट जरूर आहे. चेंडू हवेत आहे, पाहावं लागेल. परंतु स्लॅबवर जर चेंडू पडला तर नक्कीच फलंदाज बाद असेल. अजून एक मोठा झटका बसतोय आकृती 11 ठाणे संघाला. सोळा या धावसंख्येवर. म्हणजे या खेळपट्टीवर या मैदानात मी असंख्य असे सामने पाहिलेत. म्हणजे 2 वर्षापूर्वीचा मी एक सामना पाहिला, दिवा डोंबिवली संघ. केवळ 25 धावांचं आव्हान होतं आणि ओमकार मालाड संघ होता. तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 12 धावा देखील झाल्या होत्या आणि 18 चेंडूत मात्र 12 धावा करता आल्या नाहीत दिवा डोंबिवली संघाला, जो या स्पर्धेतील माजी विजेता होता. आणि मला वाटतं या स्पर्धेतून बाद देखील झाला आहे तो संघ. त्यामुळे कमी धावा असल्या तरी चालतील, परंतु त्या डिफेंड करता येऊ शकतात असा या स्पर्धेचा इतिहास आहे. पाहायचा आहे आकृती 11 संघ इथे मात्र संघर्ष करताना आपण पाहू शकता. यावेळी अजितकडे चेंडू आलाय, म्हणजे फलंदाज इथे संकटात असणार आहे धावचीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आता मला वाटतं शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सातवा झटका जरूर बसलाय. फलंदाज अजय इथे षटकार मारेल का नाही, तुर्तास तरी नाही. अजून एक अतिरिक्त धाव इथे अंकित केली जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मी आधीच म्हटल्याप्रमाणे जर तुमच्याकडे चांगला टप्पा आणि चांगला टर्न जर असेल तर तुम्ही एक उपयुक्त गोलंदाज ठरू शकता. तसाच काहीसा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र यष्टीचे 2 तंबूच्या आश्रयाला आणि शेवटची जोडगोळी मैदानाच्या दिशेला. शेवटचा चेंडू देखील असेल. यावेळी मात्र फलंदाज त्रिफळाचीत होतोय आणि ऑल आउट होतोय आकृती 11 ठाणे संघ. आणि 30 चेंडू आणि 18 धावांचं आव्हान असेल आर आर बँड्रा. मुकेश रॉयल चेंबूर संघाकरिता खूप चांगली गोलंदाजी, सर्वच गोलंदाजी करून 18 धावांचं आव्हान असेल.